राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची तारीख ही निश्चित झाली आणि त्यात महाराष्ट्राचे 6 खासदार आहेत. पहिल्यांदाच असं होणार आहे की शरद पवार यांना 1999 साली सरकार म्हणजे पक्ष स्थापन केला तेव्हापासून पहिल्यांदाच राज्यसभेवर खासदार पाठवण्यासाठी त्यांना कुठलाही अधिकार किंवा संख्याबळ त्यांच्या पाठीशी असेल असं दिसत नाहीये. ही निवडणूक होईल त्यावेळेस राहुल गांधी महाराष्ट्रात प्रवेश करत असतील, मुंबईच्या वेशीवर असतील. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची तारीख ही निश्चित झाली आणि त्यात महाराष्ट्राचे 6 खासदार आहेत राज्यसभेचे. एक साधारणतः काय चित्र आपल्याला दिसतं या राज्यसभेच्या निवडणुकीचं? असा की हे 6 जे खासदार त्यापैकी फक्त काँग्रेसलाच एक संधी आहे की आपला खासदार कायम राखण्याची, आणि ते देखील काठावर मत आहेत त्यांच्यापाशी. प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा काय होईल, परिस्थिती राहील, काय चित्र असेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 5 जागा सत्ताधारी आघाडीला मिळतात आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या तिन्ही पक्ष मिळून 5 खासदार त्यांचे निवडून जाणार आहेत, याविषयी काही शंका नाहीये. पहिल्यांदाच असं होणार आहे की शरद पवार यांना 1999 साली सरकार म्हणजे पक्ष स्थापन केला तेव्हापासून पहिल्यांदाच राज्यसभेवर खासदार पाठवण्यासाठी त्यांना कुठलाही अधिकार किंवा संख्याबळ त्यांच्या पाठीशी असेल असं दिसत नाहीये. आता नेमकं काय होईल प्रत्यक्ष निवडीच्या वेळेस ते सांगणं पण कठीण आहे. पण ह्या परिस्थितीत 2 मंत्री आहेत केंद्रात, नारायण राणे आणि मुरलीधरन, आणि प्रकाश जावडेकर तिसरे खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. या तिघांपैकी कोणाची वर्णी लागते परत दुसऱ्यांदा परत राज्यसभेवर या तिघांपैकी कोणाला पाठवलं जातं याची देखील उत्सुकता आहे. माझी माहिती किंवा एक जनरल जे परसेप्शन आहे त्यानुसार मुरलीधरन यांना परत पाठवलं जाईल जोपर्यंत त्यांची केरळमधून निवडणूक लढण्याची मानसिकता होत नाही. ते कदाचित लोकसभेची निवडणूक लढतील केरळमधून, पण तिथं निवडून येण्याची शक्यता आता तरी अंधुक आहे. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष सर्व परीनं जोर लावतोय आणि 1-2 जागा निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण होते आहे तिथे, पण सांगता येत नाही. त्यामुळं हा जो मे पर्यंत प्रतीक्षा करण्याऐवजी त्यांना परत राज्यसभेवर पाठवलं जाईल असं दिसतंय आणि नंतर मग ते ऍडजस्टमेंट होत राहतील. नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांच्यापैकी शक्यता कमीच वाटते, कारण राणेंच्या ऐवजी नितेश राणेंना राज्यात संधी द्यायची आणि राणेंना निवृत्त करायचा असा पण एक प्रयत्न किंवा विचार असू शकतो भारतीय जनता पक्षाचा. प्रकाश जावडेकर पुण्यामधून कदाचित निवडणूक लढण्यास उत्सुक आहे अशी परिस्थिती आहे, असं त्यांची पण एक मोर्चेबांधणी त्या दृष्टीनं चाललेली आहे. आणि वंदना चव्हाण आणि अनिल देसाई या दोघांनाही परत राज्यसभेवर जाण्याची संधी नाही आहे, कारण त्यांचे पक्षच पांगळे झालेले आहेत संख्याबळाच्या दृष्टीनं. तर ही परिस्थिती लक्षात घेता नवे चेहरे भारतीय जनता पक्षाकडून 2 नवे चेहरे येण्याची शक्यता आहे. मुरलीधरन कदाचित कायम राहतील आणि दुसरीकडे काँग्रेसला आपला नवा चेहरा किंवा कुमार केतकर यांना परत रिटेन करण्याची संधी आहे. त्याविषयी कसं आता परिस्थिती निर्माण होते, कारण ही निवडणूक होईल त्यावेळेस राहुल गांधी महाराष्ट्रात प्रवेश करत असतील, मुंबईच्या वेशीवर असतील.